ॲग्रेसिव्ह हा विषयच नाही, तो निगेटिव्हकडे जातो. आपल्याला पॉझिटिव्ह जायचं तर चर्चेतूनच पुढे जायचं. तुम्ही डिसाईड करा सांगा. पोलीस प्रशासन आपले पालक आहेत, त्यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात. डी सी साहेबांनी बोलले की तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार एकदा तर VC ला या. तुम्ही जर इतकेही बोलले की बाबा आम्ही VC मध्ये कुठल्याही प्रकारची गोष्ट डिस्कस करत नाही, तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी टेबल टू टेबल डिस्कस करा, त्यानंतर जो निर्णय होईल त्यावर ठरेल की आम्ही जायचं नाही. मी साहेबांना हे बोललो की सर आम्ही VC ला कधी अटेंड झालो तर आपण आम्हाला कन्व्हिन्स करणार नाही, त्यांनी बोलले की तुम्ही बोला, आमचा काही विषय नाही, जबाबदारी आहे. तर आपल्याला वाटते का की आपण जाऊन त्या ठिकाणी शब्द मांडले पाहिजे? काय सांगणार आपण, काय नाव तुमचं? माझं नाव शालिनी भिवाजी पसराम. मी शासकीय आदिवासी वसतिगृह मुलींचे सावनेर येथे राहते. हा GR म्हणजे जसं आमचं वयाच्या याच्यानुसार जसं 26 केलेलं आहे, जे याच्यामध्ये वयाची अट नसलेली पाहिजे. GR ते 12वी आणि त्याच्यानंतर BA म्हणजे रेग्युलरमध्ये आपण कसं 12वी झाल्यानंतर आपण दुसरी फॅकल्टी पण निवडू शकतो ना, आपला हक्क आहे ते निवडण्याचा. त्याच्याकरता आपण दुसरं फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर म्हणजे वसतिगृहामध्ये ॲडमिशन नाही म्हणत आहे. म्हणजे कुठंतरी तुमच्या हक्काला छिन्न केलेलं आहे गव्हर्नमेंटने, असं तुम्हाला म्हणायचं? हो हो. थँक्यू. चल. जो GR काढला आहे तो विनाशकारी GR आहे. विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन जो मूलभूत हक्क आहे त्याला दगा देत आहे. आम्ही येथून बसून आदिवासी मंत्र्याचा निषेध करत आहोत. त्यांनी राजीनामा द्यावा हीच विद्यार्थ्यांची मागणी. नाव सांगा. नागपूर महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री यांचा आपण राजीनामा मागत आहात GR नुसार, काय सांगणार? त्यांनी जो 5 तारखेचा जो GR त्यांनी लागू केलेला आहे याच्यामध्ये 26 वर्ष जे मुलांचे प्रवेशासाठी त्यांनी 26 वर्ष केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर आपण एकंदरीत विचार केला तर जवळपास शिक्षणासाठी 35 ते 37 वर्षाचा हा कालावधी असते. जर आपण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार विचार केला तर 4 वर्षाचा ग्रॅज्युएशन झालं आहे. 12वी मध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी असते तेव्हा तो 18 वर्षाचा असते. जर त्याच्यामध्ये 1-2 वर्षाची गॅप पडली तर तो साधारण 20 वर्ष मध्ये जातो. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन जेव्हा तो करतो तेव्हा 4 वर्षाचा ग्रॅज्युएशन असल्यामुळे तो 20 आणि हे 4 24 आणि त्याच्यानंतर तो MA करत असेल 2-26 आणि त्यांनी एज लिमिट केलेली आहे 26. आणि त्यानंतर आता त्याला शिक्षक व्हायचं आहे तर मग D.Ed आहे, B.Ed आहे, M.Ed आहे. कदाचित तर आम्हाला असंच वाटते की ते एक सुशिक्षित आणि प्राध्यापक स्वतःला म्हणतात, परंतु असे असताना सुद्धा त्यांनी हा असल्या प्रकारचा GR जे विद्यार्थ्याच्या हिताचा नाही आहे अशा GRचा आम्ही या ठिकाणी सगळे विद्यार्थी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. केव्हापासून बसलाय तुम्ही या आंदोलनावर? आम्ही कालपासून बसलेलो आहोत. 13 ऑगस्ट. बसले राहणार? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन आमचं म्हणजे की आपण जे शिक्षण घेत आहोत त्याला वयाची अट का? म्हणजे आपण जे शिक्षण घेत आहोत कोणाच्या आता वय जास्त राहते, कोणाला PG वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन डबल करू शकते. आणि GR मध्ये एक असा पण मुद्दा आहे की म्हणजे आपण जर प्रोफेशनल कोर्स करत आहे, जसं मी आता इंजिनिअरिंग करत आहे तर मला अगर BA MA करायचं असला तर मला वसतिगृहात नॉन टेक्निकल कोर्समध्ये मला ॲडमिशन नाही. मला त्यांना असं विचारायचं आहे की अगर माझा इंटरेस्ट असेल दुसऱ्या कोर्समध्ये तर मी का बरं दुसरे कोर्स नाही घेऊ शकत? आणि हे असं म्हणणं आहे की आदिवासी मंत्री यांनी परस्पर आपल्यासोबत चर्चा करावी असं आपलं म्हणणं आहे. राजीनामा द्यावा. राजीनामा विकास मंत्री यांनी एक GR काढलाय आणि त्याच्यावर सर्वात पहिला मुद्दा ठेवलाय की जसं की 26 वर्ष कंप्लीट झाले तर आपल्याला ऍडमिशन करता येणार नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा की आता मी सपोज BSc करत आहे तर त्याच्यानंतर मला कोणतीही दुसरी डिग्री घेता येणार नाही, जसे की लॉची म्हणा, BComची म्हणा, मला घेता येणार नाही. पण मी म्हणते की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हटलं, तर आता हे प्रश्न येत आहे की तुम्ही फक्त आम्हाला संघर्ष करायला सांगता, शिकायला अजिबात नाही सांगता का? आम्ही दर 2 महिन्यांना इथं फक्त संघर्ष करायला यायचं का?
आम्हाला शिकण्याचा हक्क नाही आहे का? आम्ही इथं आपल्या हक्कासाठी येतो आणि तुम्ही आम्हाला भिकारड्यासारखं असं वागवत आहात. हे चुकीचं आहे, हे बिलकुल चुकीचं आहे. आणि मला आणखी एक प्रश्न म्हणजे हा की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाही का आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि संविधानाने सुद्धा आम्हाला हक्क दिला आहे की बोलायचा, आणि तुम्ही हा हक्क आमच्याशी छीनवून घेत आहात. हे बिलकुल चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटते का की आदिवासी मंत्री जे आहेत ते मुलींकरता फक्त चूल आणि मूलपर्यंत सीमित ठेवत आहे? हा नक्की हो ना. तुम्ही बघा ना, 26 वर्ष. अरे आमचा हा हक्क आहे. 26 वर्षापर्यंत कोणी आता सगळ्यांचं शिक्षण सारखंच असते का? कोणी समोर पण जाऊन शिकू शकते, हायर एज्युकेशन साठी शिकू शकते. सगळं काय आता 25 वर्ष झाले, 24 वर्षापर्यंत शिकणार आहेत का? म्हणून तुम्हाला मला सांगा की वनवासीच बनवायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे का? हा नक्की नक्की. त्यांनी PhD केला आहे, शिकून सुद्धा अनपढ आहे. त्याच्यापेक्षा आमच्यामधलं इथं कोणी जे एवढे शिकले आहेत ना, यांच्यामधून कोणी अधिकारी बनला असतं ना आतापर्यंत आमच्या आदिवासीचे नाही का खूप काही झालं असतं, आमचा विकास झाला असता आतापर्यंत. बेटा मला सांगा तुम्ही आता काय संदेश देणार आहात मंत्र्यांना, आदिवासी मंत्री यांना काय संदेश देईल? मला एवढंच म्हणायचं आहे, जसं की थांबा, जसं उद्या 15 ऑगस्ट आहे, तुम्ही म्हणता स्वातंत्र्य झालंय, काय सबूत काय सांगा ना. आता आम्ही इथे आहोत, काय सबूत आहे की आता स्वातंत्र्य आहे? हे स्वातंत्र्य आहे का? जय सेवा. माझं नाव आयुषा कोवाची. इथे आम्ही आमच्या हक्कासाठी लढायला आलो आहोत. जो हा GR काढलेला आहे तो रद्द झाला पाहिजे, आणि जेव्हा हा GR रद्द होईल तेव्हाच आम्ही इथून उठेल, कारण आम्ही ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहोत. आणि असं आहे की त्या गावामध्ये बस पण जात नाही. जर हा GR रद्द झाला तर आमचं शिक्षण घेणं फार अवघड जाईल. मला असं वाटतं की आता जो GR रद्द झालाच पाहिजे. जर येणाऱ्या भविष्यात जे आमचे लहान भाऊ बहीण आहे त्यांच्यासाठी हा GR रद्द होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण भागातून जेव्हा आपण घरात बाहेर पाय काढतो, एक म्हणजे आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि गावाचा विकास आणि आपल्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या घरच्या गरजा आहे आणि घरची परिस्थिती पाहून त्याकरिता आम्ही बाहेर काढतो आणि वसतिगृहाकडे वळतो. आणि राहण्याची सुविधा असली पाहिजे, त्याचबरोबर सर्व गोष्टीची सुविधा असली पाहिजे. कारण प्रत्येकच घरचे जे आई वडील आहे ते म्हणजे पैसे, ज्यांच्याकडे परिस्थिती खूप वाईट असली असते, कोणाची विकट परिस्थिती असतात, ते ॲडमिशन फी भरू शकत नाही, मुलांचा खर्च उचलू शकत नाही. मग अशा वेळी काय करावं? म्हणून हा GR रद्द झालाच पाहिजे असं मला वाटते. जोपर्यंत हा GR रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही GR निघालेला आहे. 26 वर्षाची अट ठेवलेली आहे. तर माननीय अशोकजी उईके यांना आदिवासी समाजाला पुन्हा जंगलात तर नाही ना पाठवायचं असं वाटते का आपल्याला? सर कसं आहे की जे आता आमच्यावर जो 5 ऑगस्ट 2026चा जो GR काढला, या अनुषंगानं आम्हाला विद्यार्थ्यांना असंच वाटतं की जे की आमचा जो समाज आहे, आधी दराखोऱ्यात राहणारा समाज आहे, तर त्यांना दिसत आहे की आपल्या समाजाच्या किती अवहेलना होत आहे, तरी पण त्या अशा पद्धतीने आमच्यावर GR थोपवत आहेत. आमचा समाज आता कुठंतरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला आहे. तर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन कुठंतरी आम्हाला त्या गोष्टी समजत आहेत की आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय असते किंवा मास्टर डिग्री कशा पद्धतीने करावी लागते. आमचा विद्यार्थी जर का दऱ्याखोऱ्यामध्ये राहिला, तिकडं मोबाईल टावर्स नाही आहेत, लाईट नाही आहे, त्यांना त्या गोष्टी समजत नाही. कुठंतरी आमचा एखादा विद्यार्थी जातो, अशा ह्या गोष्टी समजून देतो की विभागीय स्तरावर अशा पद्धतीने वसतिगृह आहेत, तिथं त्या विद्यार्थ्याला वाटते. नंतर तो 2-3 वर्षाचा गॅपही राहतो त्याचा. मग त्याच तिकडंच तालुका सरे किंवा दऱ्याखोऱ्यात त्याचं 26 वर्ष पूर्ण होऊन जातात. तेव्हा तो की इथं येतो नागपूर विभागीय स्तरावर म्हणा किंवा इतर ठिकाणी, तर त्या ठिकाणी मग 26 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला इथं सर्रास त्याचं एज्युकेशन घेण्याचं राईट्सच त्यांनी GRच्या माध्यमातून काढून म्हणजे उकेजीचं असं म्हणणं आहे की तुम्ही दऱ्याखोऱ्यातच राहा आदिवासींनी. त्यांनी दऱ्याखोऱ्यातच राहावं. आदिवासी शिक्षित आहेत का? पण प्राध्यापक आहेत म्हणतात, शिकले असेल का खरं? आता मी त्या विषयावर नाही बोलणार, कारण कसं आहे की ते मंत्री महोदय आहेत. आणि जर का मंत्री पण आपल्या आणि जर का आमच्या समाजाचं रक्त असेल त्यांच्यामध्ये, तर त्यांनी हा चांगल्या पद्धतीने एक बौद्धिक दृष्टी विचार काय करावा. वाटते आपल्याला त्यांच्यामध्ये आदिवासीचं रक्त नाही असं वाटते का? आदिवासीचं जर का रक्त असेल, त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की हे जे विद्यार्थी इथं बसले आहेत, रात्रीपासून बसले आहेत, तर त्यांनी हा चांगला विचार करायला पाहिजे, चांगल्या पद्धतीने GR काढायला पाहिजे. आणि मग सुधारित GR काढून किंवा जो नवीन GR आता हा GR काढलाय तो बरखास्त करून नवीन GR काढायला, ना की शुद्धीपत्रक. आणि अगर त्यांच्याकडून या GR म्हणजे समजा की त्यांची सरकारमध्ये चालत नसणार, सरकारने त्यांच्यावर बर्डन आणून तो GR आणला असेल, तर त्यांनी अशा परिस्थितीमध्ये तुरंत राजीनामा नाही द्यायला असं वाटतं? नक्कीच त्यांनी राजीनामा द्यायला
कारण की ते जर का आमच्या हिताचा विचार करू शकत नसेल, त्यांच्यामध्ये तेवढी बौद्धिक विचार करण्याची क्षमताच नसेल, तर मग कशाला तुम्हाला मंत्रिपद पाहिजे? सरस राजीनामा द्या ना तुम्ही. म्हणजे महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री हे फक्त पार्टी पाहतात, समाज पाहत नाही. आत्ता कुठंतरी आम्हाला अशा पद्धतीची चाहूल लागत आहे की तुम्ही एका फक्त पार्टीला खुश करण्यासाठी ह्या सगळ्या काही गोष्टी करत आहात, परंतु तुमचा समाज इथं आधी दराखोऱ्यात राहणारा, आता कुठंतरी एक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेला, तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही आदिवासी समजता स्वतःला किंवा आहात आदिवासी, तर मग ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. तशा पद्धतीनं जो शासन निर्णय काढलाय, तुम्ही ताबडतोब त्या गोष्टीचा विचार करून त्याच्यावर तुम्ही तो शासन निर्णय रद्द करा. आमची हीच एक मागणी आहे. आणि आम्ही काय नाव काय आहे तुमचं, शुभ नाव काय आहे? माझं सागर गांगुर्डे, मी एक आदिवासी विद्यार्थी संघाचा सदस्य आहे आणि आदिवासी मी एक ॲज अ BEd आता सेकंड इयरला आहो. आणि जर का मला मास्टर डिग्री करायची आहे, मला MAd करायचं आहे, ऑलरेडी माझं इथंच वय आता संपलं आहे, 26 वर्ष झालेत, मग मला MAd नाही करता येणार का? माझा तेवढा अधिकार नाही आहे का? मला संविधानात शिकण्याचा अधिकार दिला आहे का? मग ह्या गोष्टी कुठं मी MAd कसा करेल? किंवा मला जर का मास्टर डिग्री घ्यायची आहे तर ती होणारच नाही ना. तुमचं भविष्य